इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, भारतीय अर्थव्यवस्थेला पूरक अशा अनेक गोष्टी आहेत. अगदी महत्त्वाच्या दुव्यांचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा देशातल्या बँकांचं महत्त्व अधोरेखित होतं. कारण या बँकांच्या माध्यमातून पैशांची उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात होत असते. पण शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम बँका करतात. समाजातल्या अगदी शेवटच्या घटकाला या योजनांचा लाभ मिळावा म्हणून बँका काम करत असतात. आमच्या अर्थरंग या सदराच्या माध्यमातून बँकांनी राबवलेल्या योजनांची माहिती आपल्याला व्हावी म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो. त्यासाठी काही बँकांमधील अधिकारी व्यक्तींना आम्ही आपल्या भेटीला घेऊन येत असतो. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत बँक ऑफ बडोदा या बँकेच्या रत्नागिरी शाखेचे शाखाधिकारी श्रीयुत अतुल सावंत सर. त्यांच्याशी गप्पा मारताना बँकांतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची आपण माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, बँका या सरकार आणि सामान्य माणूस यांच्यातला आर्थिक दुवा म्हणून काम करतात आणि हे करत असताना याबरोबरच बँकेची आणखीन काही मुख्य कर्तव्य असतात. त्याविषयी थोडंसं सांगा. हो, बँका हे सरकार आणि सामान्य माणूस यांच्यातला आर्थिक दुवा म्हणून काम करतातच, परंतु हे करत असताना बँकेचे मुख्य कर्तव्य आहेत ठेवी स्वीकारणे आणि दुसरं म्हणजे कर्ज देणे. ठेवी स्वीकारणे हा बँक आपल्या व्यवसायाचा आवश्यक भाग म्हणून बँका ग्राहकांच्या ठेवी स्वीकारतात. निरनिराळ्या प्रकारच्या ग्राहकांना सोयीस्कर ठरतील अशा प्रकारचे ठेवीचे प्रकार उपलब्ध करतात. बँका 4 प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. एक म्हणजे चालू ठेवी, आपण त्याला करंट डिपॉझिट म्हणतो. जे उद्योजक व्यावसायिक ज्यांचं जे चालू खातं ओपन करतात ना, त्याद्वारे ते व्यवसाय करतात आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करतात. दुसऱ्या प्रकारचं असते की बचत ठेवी, सेव्हिंग डिपॉझिट. मध्यम वर्गातील सर्वसामान्य लोकांना बचतीची किंवा काटकसरीची सवय लागावी म्हणून अशा प्रकारच्या खात्यात ठेवीदारांना पैसे केव्हा व किती वेळा काढता येईल याच्यावर बंधन असते. तसेच मुदत ठेवी, या प्रकारच्या ठेवींमध्ये विशिष्ट रक्कम विशिष्ट मुदतीसाठी कायम ठेवली जाते. मुदत संपल्यानंतर व्याजासह एकूण रक्कम ग्राहकांना एकरकमी परत बँका करतात. तसेच आवर्ती ठेवी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट, किरकोळ व्यापारी, पगारदार व्यक्ती, गृहिणी इत्यादीसाठी दरमहा नियमितपणे काही वर्ष थोडी थोडी बचत करून मुदती अखेर एकरकमी पैसा देणारी ही आवर्त ठेव योजना असते. अशा प्रकारच्या ह्या ठेवीचे आहेत. आणि कर्जांमध्ये रोख कर्ज, मॉर्गेज लोन म्हणजे तारण कर्ज, एखादी प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवून बँका त्याच्या अगेन्स्ट लोन देतात. तसेच ओव्हरड्राफ्ट देतात, मुदत कर्ज आणि बिल डिस्काउंटिंग हे बँकेचे मुख्य काम आहे. बरं. सर, आता तुम्ही बँकेची मुख्य कर्तव्य काय आहेत ही सांगितलीत, पण बँकांतर्फे कोणकोणत्या योजना राबवल्या जातात आणि त्यातली सर्वात महत्त्वाची, अर्थात सगळ्याच योजना तितक्याच महत्त्वाच्या आहेत, पण लोकांचा ज्याला जास्त प्रतिसाद मिळतो अशी कोणती योजना आहे? बँकांतर्फे गव्हर्नमेंटतर्फे राबवल्या जाणाऱ्या सर्वच योजना राबवल्या जातात. जसं की जनधन योजना, अटल पेन्शन योजना, फायनान्शियल इन्क्लुजन, तसेच प्रधानमंत्री मुद्रा योजना, CMEGP, PMEGP ह्या सर्व योजना नॅशनलाइज बँकांतर्फे किंवा सर्व बँकांतर्फे राबवल्या जातात. त्यापैकी सर्वात जास्त प्रतिसाद आता सध्या मिळतोय तो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती CMEGP कार्यक्रमाला. त्यामध्ये उत्पादन प्रक्रिया म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असलेले उद्योग जास्तीत जास्त ज्याची प्रकल्प किंमत 50 लाख आणि सर्व्हिस इंडस्ट्री जास्तीत जास्त रुपये 20 लाख अशी त्याची मर्यादा आहे CMEGP मध्ये. या प्रकल्पावल्यातील स्थिर भांडवली गुंतवणूक मर्यादा म्हणजे टर्म लोन 70% असायला पाहिजे. तसेच खेळते भांडवल प्रकल्प किमतीच्या जास्तीत जास्त 30% असायला पाहिजे. तसेच CMEGP मध्ये सबसिडी सुद्धा मिळते. त्याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागातील सबसिडी 25% आहे आणि शहरी भागात 15% आहे. तसेच राखीव प्रवर्ग, अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या व अल्पसंख्याक जाती, महिला, माजी सैनिक यांच्यासाठी प्रकल्प अनुदानाची रक्कम जास्ती प्रमाणात आहे. त्यासाठी ग्रामीण भागात 35% अनुदान आहे आणि शहरी भागात 25% आहे. तसेच त्याचं जे प्रोजेक्ट कॉस्ट आहे त्याच्या मार्जिन मनी किंवा स्वगुंतवणूक जी आहे ते प्रकल्पाची जी कॉस्ट आहे त्याच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10%, तर इतर मागासवर्गीय आणि महिला, अपंग यांच्यासाठी 5% आहे. बँकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या योजना आहेत, बरोबर आहे. पण त्याचबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून पंतप्रधान रोजगार निर्मिती मंत्रालयाकडून काही योजना आलेल्या आहेत. त्या नेमक्या कशा प्रकारचं कार्य करतात आणि
त्यामध्ये बँकांची भूमिका काय असते? पंतप्रधान रोजगार निर्मिती मंत्रालयाकडून सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम PMEGP. हं, PMEGP लोनसाठी पात्रता आहे की 18 वर्ष पूर्ण असणारे भारताचे नागरिक ज्यांनी याआधी शासकीय अनुदानाचा लाभ घेतला नसेल ते या योजनेसाठी पात्र आहेत. बचत गट सुद्धा PMEGP लोनसाठी पात्र आहेत. बरं. या योजनेअंतर्गत उत्पन्नाची कोणतीही अट नाही. सर्व उत्पन्न गटातील उमेदवार यासाठी पात्र आहेत. आपल्याला जर एखादा 10 लाखापेक्षा अधिकचा उत्पादन प्रकल्प किंवा 5 लाखापेक्षा जास्तीचा सेवा प्रकल्प सुरू करायचा असेल तर आपले शिक्षण कमीत कमी 8वी पास असले पाहिजे. हं, आणि 10 लाखापेक्षा कमी रकमेचा उत्पादन प्रकल्प म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट आणि 5 लाखापेक्षा कमी रकमेचा सेवा प्रकल्प म्हणजे सर्व्हिस प्रोजेक्ट जर सुरू करायचा असेल तर शिक्षणाची कोणतीही अट नाही. ही हं. योजना मुख्यत्वे रोजगार निर्मितीला लक्ष ठेवून केली असल्यामुळे या योजनेअंतर्गत नवीन प्रोजेक्ट पात्र आहेत. याशिवाय सहकारी संस्था कायद्याअंतर्गत नोंदणी असलेल्या संस्थासुद्धा PMEGP लोनसाठी पात्र आहेत. आता ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट कॉस्ट जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी म्हणजे उत्पादन क्षेत्रासाठी जास्तीत जास्त प्रोजेक्ट कॉस्ट 50 लाख अशी आहे, तर सर्व्हिस क्षेत्रासाठी 20 लाख अशी त्याची प्रोजेक्ट कॉस्टची लिमिट आहे. बरं. तसेच लोन अमाऊंट जे आहे सर्वसामान्य प्रवर्गासाठी 90% कर्ज मिळते प्रोजेक्ट कॉस्टच्या. तसेच विशेष प्रवर्ग म्हणजे जे SC ST OBC हं. मायनॉरिटीज वुमन आणि फिजिकली हँडिकॅप त्यांच्यासाठी 95% कर्ज मिळतं. या PMEGP कर्जाला तारण कर्ज रकमेतून खरेदी केलेली सर्व मशिनरी किंवा ॲसेट्स बँकेकडे हं. तारण असतात. हं. 10 लाखापर्यंतच्या कर्जांना कोणतेही तारण देण्याची आवश्यकता नसते. PMEGP मध्ये सबसिडीचा सुद्धा लाभ होतो. बरोबर. पंतप्रधान रोजगार निर्मिती मंत्रालयाकडून आणखीही काही योजना चालू केलेल्या आहेत, जसे की PM विश्वकर्मा योजना, ज्याच्यामध्ये कर्ज हे 2 लाखापर्यंत मिळते, ज्याचा व्याजदर 5% वार्षिक असतो. आता हे विश्वकर्मा योजनेचा उद्देश काय आहे, ते कुशल कारागिरांना एक चांगली ओळख निर्माण करून बरोबर. देणे व विश्वकर्मा योजनेचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. शिवाय त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. आता या योजनेसाठी पात्रता जी आहे ती कमीत कमी वय 18 असायला पाहिजे आणि अर्जदाराने मागील 5 वर्षात केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत म्हणजेच PMEGP, CMEGP, मुद्रा योजना, PM स्वनिधी योजना कर्ज घेतलेले नसावे. याशिवाय त्यांना समजा मुद्रा योजना आणि PM स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेऊन ते पूर्णपणे परतफेड केलेले असेल तर ते योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजे चांगल्या रीतीनं कर्जाची परतफेड केली असेल तर ते पुन्हा घेण्यासाठी ते हो, हो. व्यक्ती पात्र होऊ शकते. हो. याशिवाय एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मात्र या योजनेसाठी हं, पात्र नाही आहेत. कौशल्य तपासणी व बेसिक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना 1 लाखाचे कर्ज विनातारण मिळते. या योजनेअंतर्गत एकूण 3 लाखापर्यंत कर्ज मिळते. त्यात पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख व त्यानंतर 2 लाखाचे कर्ज मिळते आणि हे दोन्ही कर्ज हे विनातारण असतात. याशिवाय बेसिक प्रशिक्षण घेतल्यानंतर लाभार्थी हा 15,000 रुपये टूलकिट अनुदान मिळण्यास पात्र होईल. या अनुदानाचा टूलबॉक्स घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल आणि कुशल कारागिरांची गुणवत्ता व उत्पादकता नक्कीच वाढेल. बरोबर. या योजनेतनं जे लघु उद्योग करणारे लोक आहेत त्यांना चांगलीच चालना मिळू शकेल असं वाटतंय. हो हो. आता आपल्या कोकणाचा विचार करताना इथली जी साधन संपत्ती आहे त्यावर अवलंबून असलेले जे उद्योग आहेत ते म्हणजे आंबा, काजू, मासेमारी यासारख्या उद्योगांसाठी पतपुरवठा करण्यासाठी कोणत्या योजना आहेत? प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डसारखी योजना आहे. त्याचं शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय महत्त्व आहे आणि ती कशाप्रकारे अंमलात आणली जाते? कोकणात आंबा, काजू, मासेमारी यासारख्या उद्योगांसाठी शासनाची एक महत्त्वाची योजना आहे, ती म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना PMFME. या योजनेची उद्दिष्ट जे आहेत की सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना या उद्योगांमधील वैयक्तिक लाभार्थी FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, सेल्फ हेल्प ग्रुप, सहकारी संस्था यांना कर्ज पुरवठा करणे. तसेच अशा उद्योगांमध्ये पुरवठा साखळी मजबूत करणे, असंघटित अन्न प्रक्रिया उद्योग नोंदणीकृत करणे, सार्वजनिक आणि सामायिक अन्न प्रक्रिया सुविधा निर्माण करणे, साठवण क्षमता वाढवणे, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा उभारणे, पॅकेजिंग सुविधा उभारणे. याशिवाय अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण. आता यासाठी पात्रता जी आहे, जे वैयक्तिक लाभार्थी, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, बचत गट, सहकारी संस्था, नवीन अन्न प्रक्रिया सुरू करणारे इच्छिणारे लाभार्थी, प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप फर्म. त्यामध्ये लाभार्थीचे वय कमीत कमी 18 वर्ष असावे. सुरुवातीला लाभार्थी किमान 8वी पास असावा असा नियम होता, परंतु आता शिक्षणाची कोणतीही अट नाही.
परंतु लाभार्थ्याला अन्न प्रक्रिया उद्योगाचा अनुभव असावा. एका कुटुंबातली एक व्यक्ती पात्र. म्हणजे एकाच कुटुंबातली एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. याशिवाय योजनेअंतर्गत पात्र प्रकल्प, नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, सध्या चालू असणारे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, प्रकल्पामध्ये 10 पेक्षा कमी कामगार असावेत, प्रकल्पाची मालकी वैयक्तिक, प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप फर्ममध्ये असावे. सुरुवातीला LLP व प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या या योजनेत पात्र नव्हत्या, परंतु 2022 पासून यासुद्धा पात्र आहेत. याशिवाय बिगर सहकारी संस्था NGO सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र आहेत. या योजनेअंतर्गत 90% पर्यंत कर्ज रक्कम मिळू शकते, परंतु PMFME स्कीम सबसिडी अंतर्गत मिळणारे अनुदान प्रकल्प खर्चाच्या 35% किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत मिळते. म्हणजे जर आपण 30 लाख रुपयांपर्यंतचा प्रकल्प उभारणार असाल तर आपल्याला 35% किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपये अनुदान मिळू शकते. PMFME स्कीम जी आहे त्या अंतर्गत कर्जासाठी आपल्याला कमीत कमी 10% स्वगुंतवणूक करणे बंधनकारक आहे. बरं. आणि त्याची अनुदान संरचना अशी आहे की या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या 35% पर्यंत अनुदान मिळते. अनुदानासाठी अर्ज करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. ह्या PMFME स्कीम लोनसाठी जे तारण आहे, प्रकल्पाचे शेड, मशीन, कच्चा माल इत्यादी 10 लाखापर्यंत कोलॅटरल सिक्युरिटीची आवश्यकता नसते. 10 लाखापर्यंतची कर्जे मुद्रा योजनेअंतर्गत वर्गीकृत करून मुद्रा गॅरंटी फंड अंतर्गत सुरक्षित केले जातात. 10 लाखांवरच्या कर्जाला मालमत्ता तारण देऊ शकता किंवा CGTMSE तारण योजनेअंतर्गत कव्हर करू शकता. याशिवाय कर्जाला तारण घेण्याच्या संबंधित सर्व निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित बँकांना असतो. PMFME अंतर्गत जास्तीत जास्त 10 वर्ष परतफेडीचा कालावधी मिळतो. परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ते म्हणजे परतफेड कालावधी हा प्रकल्पातून होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतो. त्यामुळे छोट्या प्रकल्पासाठी कदाचित बँक कमी परतफेड कालावधी सुद्धा देऊ शकते. PMFME मध्ये आपल्या कोकणातील काजू प्रक्रिया उद्योग, आंबा, बेकरी, पापड तयार करणे, मसाले तयार करणे, लोणचे तयार करणे हे सर्व उद्योग पात्र आहेत. बरोबर. हे झालं PMFME स्कीम विषयी. याशिवाय मी तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड याविषयी माहिती देतो, कारण आपल्या कोकणामध्ये आंबा या पिकासाठी, आंबा आणि काजू पिकासाठी पीक कर्जाची आवश्यकता आहे. अगदी तर आंबा या पिकासाठी सर्व बँका पीक कर्ज ह्या देतात. त्यासाठी प्रति झाड 2200 रुपये हा आता सध्याचा दर आहे. प्लस त्याच्यावर जेवढी झाडे आहेत त्याच्या 2200 रुपये प्रति झाड ह्या दराने बँका पीक कर्ज देतात. प्लस त्याच्यावर फॅमिली मेंटेनन्स, फार्म मेंटेनन्स असे त्याच्यावर सुद्धा 30% वाढवू देऊ शकतात. त्यानुसार शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला तर ते त्यांना फायदेशीर ठरेल आंबा आणि काजू पिकासाठी. तसे काजू पिकासाठी सध्या 600 रुपये प्रति झाड हा आपला दर आहे. आणि त्याला व्याजदर किती असतो? व्याजदर त्याला 7% बँका व्याजदर देतात आणि त्यामध्ये वेळेत परतफेड केली तर 3% बँका तुम्हाला परत करतात. वेळेवर परतफेड केली तर बँका 3% तुम्हाला रिफंड देतात. ते 12 महिन्यांसाठी कर्ज दिलेलं असतं. 12 महिन्यांच्या आत ते नूतनीकरण आवश्यक असतं. आणि फिशरीज करता म्हणजे मासेमारी करता कोणती योजना आहे? फिशरीज उद्योगासाठी ॲनिमल हजबंड्री आणि फिशरीज किसान क्रेडिट कार्ड या नावाने एक योजना आहे. त्या अंतर्गत ज्या मच्छीमार बांधवांच्या नावावर बोट आहे त्यांना जर छोटी बोट असेल तर 2 लाख रुपये त्यांना KCC अंतर्गत मिळतात. तसेच जर मोठे ट्रॉलर्स वगैरे असतील तर मॅक्झिमम अमाऊंट 2,20,000 रुपये आहे. त्याचा परतफेडीचा कालावधी 12 महिने आहे. ते सुद्धा तुम्हाला कॅश क्रेडिट स्वरूपात मिळतं, खेळते भांडवल स्वरूपात, आणि ते 12 महिन्यात नूतनीकरण त्याचे करणं आवश्यक आहे. ही पीक कर्जासारखीच योजना आहे. बरोबर. फक्त त्याची फिशरीज साठी ज्यांच्या नावावर बोट आहे ते त्यासाठी अप्लाय करू शकतात. बरोबर. म्हणजे ह्या दोन्ही योजना फार पूरक आहेत आणि कोकणातल्या लोकांना तर या योजनांची गरज आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. आता कोकणातल्या पिकांचा विषय निघालाच आहे, तर पीक विमा योजना एक असते, तर त्याविषयी थोडंसं सांगा. महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिका विमा योजना राज्यात सन 21-22, 22-23 आणि 23-24 या 3 वर्षांमध्ये मृग व आंबे या बहाराकरता अधिसूचित फळपिकांना लागू केलेली आहे. कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांना फळपिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल. त्यासाठी राज्यात प्राधान्याने सदरची योजना
राबवण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून सन 21-22, 22-23 आणि 23-24 या 3 वर्षांमध्ये अधिसूचित फळपिकांना पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू केलेली आहे. ह्यामध्ये आपल्या कोकणातील आंबा पिकासाठी समाविष्ट धोके जे आहेत ते म्हणजे अवेळी पाऊस 1 डिसेंबर ते 15 मे कालावधीमध्ये, त्याशिवाय कमी तापमान 1 जानेवारी ते 10 मार्च या पिरियडमध्ये, तसेच जास्त तापमान 1 मार्च ते 15 मे बरोबर. या कालावधीत, तसेच वेगाचा वारा 16 एप्रिल ते 15 मे हे धोके समाविष्ट केलेले आहेत. तसेच गारपीट हा ॲडिशनल सुद्धा धोका समाविष्ट केलेला आहे. बरोबर. जर 1 फेब्रुवारी ते 31 मे या कालावधीत जर गारपीट झाली तर आंबा पिकासाठी 1,40,000 प्रति हेक्टरी एवढी विमा संरक्षित रक्कम केलेली आहे. तसेच गारपिटीसाठी ॲडिशनल प्रति हेक्टरी 46,667 एवढी रक्कम विमा संरक्षण म्हणून शासनानं मंजूर केलेली आहे. या योजनेअंतर्गत जो केंद्र शासनाची मार्गदर्शक सूचना आहेत त्यामुळे 30% विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेअंतर्गत 30 ते 35% पर्यंतचे अतिरिक्त 5% विमा दायित्व राज्य शासनाने स्वीकारलेले असून 35% वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी 50-50% प्रमाणे भरावायचा आहे. सर, आता आपण हे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांविषयी बोललो, पण ही कर्ज उभारणी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात याविषयी ही माहिती आपल्या श्रोत्यांना असायला हवी. त्याविषयी तुम्ही थोडंसं सांगावं. हो, कर्ज उभारणीसाठी एखाद्या व्यक्तीला जर व्यवसाय करायचा असेल तर पहिल्यांदा त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याचं शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, याशिवाय त्याला जो व्यवसाय करायचा असेल त्याचं पूर्वानुभव असणं आवश्यक आहे. बरोबर. त्याशिवाय त्याचं जे काही समजा मशिनरी विकत घ्यायच्या आहेत व्यवसायासाठी लागणार आहे त्यांचं कोटेशन असणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट असणं आवश्यक आहे. याशिवाय त्या व्यक्तीकडे जर समजा लोन असतील, पूर्वी काही घेतलेले असतील तर त्याचे लोन अकाउंट स्टेटमेंट ते सबमिट करणं आवश्यक आहे. बरोबर. याशिवाय ज्या जागेवर तो व्यवसाय करणार आहे जर त्याची जागा स्वतःची असेल तर जागेचं लाईट बिल किंवा उतारा पाहिजे. बरोबर. जर त्याची जागा रेंटवर असेल तर त्याचा भाडे करार हा आवश्यक आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स दिल्यानंतर बँका पहिल्यांदा त्याचा सिबिल रिपोर्ट करतात. सिबिल रिपोर्ट चांगला असेल तर बँक त्या पुढं प्रोसेस करतात. यामध्ये जनरली 10% जर ते गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीममधून असेल, प्रपोजल आलेलं असेल तर 5 किंवा 10% किंवा जनरल असेल तर मशिनरीसाठी 25% एवढं आपण मार्जिन त्याला गुंतवावं लागेल. 75% बँक लोन देईल. म्हणजे अशा प्रकारे कागदपत्र जमा करून जर बँकेकडे एखादी व्यक्ती गेली तर त्याची हो, हो, पडताळणी हो. करून तुम्ही मग ते कर्ज हो, हो. उपलब्ध करून देता. हो, याशिवाय जर त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न जर उपलब्ध असतील तर ते लास्ट 2 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा देणं बंधनकारक आहे. बरोबर. आता यालाच जोडून एक प्रश्न येतो तो असा की दिलेलं कर्ज योग्यता करण्यासाठी वापरलं जातंय की नाही, काही चुकीची कागदपत्र सादर करून कर्ज घेतलं तर जात नाहीये ना, याचाही पडताळा घ्यावा लागतो. तर तो तुम्ही कसा घेता? ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्याकडे कर्ज मागण्यासाठी येते त्यावेळेस आम्ही त्यांचं पहिल्यांदा डिस्कशन करतो किंवा बरोबर सोबत चर्चा करून किंवा त्याला व्यवसायाचा जो व्यवसाय करणार आहे त्याचा पूर्वानुभव आहे का, जे आवश्यक जी जागा वगैरे आहे ती त्याच्यापाशी आहे का, त्याचं स्वतःचं भांडवल जेवढं लागणार आहे ते त्याच्यापाशी उपलब्ध आहे का, त्याचा पर्पोज काय आहे, त्याला बिझनेसचं नॉलेज आहे का, ह्या सर्व गोष्टी आम्ही ॲसेस करतो. त्यानंतर डॉक्युमेंट्स केल्यानंतर प्रथम आम्ही सिबिल स्कोर काढतो. त्याचा सिबिल स्कोर जर व्यवस्थित असेल तर बँक त्याचं जे काही कोटेशन दिलेलं आहे त्याचे सप्लायर जे आहेत त्यांचा ड्यू डिलिजन्स करतं, बॉरोवरचं सुद्धा ड्यू डिलिजन्स करतं. यामध्ये ड्यू डिलिजन्स म्हणजे काय की जिथं तो राहतो तिथं विजिट, जिथं तो व्यवसाय करतोय तिथं विजिट, मार्केट रिपोर्ट करून त्यानुसार बँक पुढं होते. यानंतर आपण बँकेच्या स्कीमनुसार जे लोन देतो त्यानंतर डीडी किंवा RTGS द्वारे जो बरोबरच्या हातात पैसे भेटत नाहीत, डायरेक्ट सप्लायरला जो मशिनरी सप्लाय करतो त्या डीलरलाच ते पैसे जातात. त्यानंतर त्याच्याकडून आपण रिसिट सुद्धा घेतो किंवा त्याला ते मिळाले, डीडी मिळालेलं आहे किंवा NFT मिळालेली आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते कर्ज वितरित करतो त्यानंतर मशिनरी आल्यानंतर आपण पुन्हा एकदा ते व्हिजिट करतो जेणेकरून फंड डायव्हर्जन काही होऊ नये त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कोटेशन जास्त, GST, ITR जर असेल व्यक्तीचा तर ITR व्हेरिफिकेशन करतो. ह्या पद्धतीने आपण चेक करतो की बाबा फंड डायव्हर्जन होऊ नये, कर्ज जे दिलेलं आहे ते योग्य कारणासाठीच ते त्याचा वापर व्हावा, पूर्णपणे काळजी घेतली जाते. हो, त्याशिवाय
पिरियॉडिक आपले इन्स्पेक्शन्स सुद्धा असतात. बरोबर. मशिनरी आल्यानंतर एकदा असतं, त्यानंतर ठराविक अंतराने बँक त्याचे पिरियॉडिक इन्स्पेक्शन सुद्धा करत असते की व्यवसाय त्याचा कसा चाललेला आहे. बरोबर. त्या दृष्टीनं बँक ते चेक करत असते. कर्ज योग्यता करण्यासाठीच वापरले जाते याची बँक खात्री करत असते. आता या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जरी गेली असली तरी काही वेळेला एखादं कर्ज NPA होण्याची शक्यता असते. तर याकडे आपल्याला मुख्य लक्ष द्यावं लागतं. हं. आणि त्याचबरोबर या काही योजना ज्या आहेत त्या राबवताना तुम्हाला काही अडचणी येतात का? म्हणजे NPA व्यतिरिक्त आणखीन काही अडचणी येतात का? एखादं कर्ज दिल्यानंतर NPA होत नाही ना, याच्याकडे बँकांचं पूर्ण लक्ष असतं. कर्ज ज्यावेळेस ते थकीतमध्ये यायला सुरुवात होते त्यावेळेसपासूनच बँका त्यांच्याकडं रेग्युलर फॉलोअप चालू असतात. पण तरीसुद्धा ह्या ज्या योजना आहेत, गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम असो किंवा बँकेच्या योजना असो, त्या राबवताना काही अडचणी येतात. म्हणजे जे ग्राहकांमध्ये लॅक ऑफ अवेअरनेस आहे की आपल्यासाठी गव्हर्नमेंटनं किंवा बँकेची कुठल्या योजना आपल्यासाठी बँकेनं लागू केलेल्या आहेत किंवा ज्या आपल्याला मिळू शकतात, ज्या अंतर्गत लोन किंवा त्या योजनांचे फायदे त्याविषयी आपल्याला माहिती नसते लोकांना. त्याविषयी लोकांना माहिती नसतं. त्याशिवाय त्या ॲप्लिकेशन त्या संदर्भात कुठं करावं, एखाद्या योजनेची जर सबसिडी असेल तर ती सबसिडी आपल्याला कुठं मिळेल किंवा कुठल्या मार्गाने जावं किंवा DIC थ्रू जावं किंवा आपले जिथं खातं आहे तिथं जावं, त्याबद्दल लोकांना माहिती नसते. याशिवाय एखादा व्यवसाय करण्याची इच्छा असते त्यांना, परंतु त्या संदर्भात टेक्निकल सपोर्ट आपल्याला कुठं भेटेल, ज्या काही गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन देत असतात, परंतु त्याबद्दल त्यांना एवढी माहिती नसते. त्यामुळे त्यांच्या त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्या योजनेचा ते लाभ घेऊ शकत नाहीत. तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज असते किंवा त्यांना ती माहिती करून द्यायला हवी. हो, त्यासाठी बँकांनी वेगवेगळे मेळावे वगैरे कॅम्प्स आयोजित करत असतात. जिल्हा उद्योग केंद्र आणि बऱ्याचशा ज्या गव्हर्नमेंट संस्था असतात ते लाभार्थ्यांसाठी गावात किंवा एखाद्या सेंट्रल प्लेसला लोन मेळावा वगैरे घेत असतात, जिथं आपण सर्व योजनांची त्यांना माहिती देतात आणि लोक त्यांचा लाभ घेऊ शकतात. हे आता आपण सर्वसामान्य योजनांविषयी बोललो, पण महिला सक्षमीकरणासाठी किंवा तिला स्वरोजगार मिळावा म्हणून काही योजना सरकारनं निर्माण केल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत आणि त्या कशा राबवल्या जातात? महिलांना स्वरोजगार मिळावा यासाठी गव्हर्नमेंटनं काही योजना केलेल्या आहेत. त्यामधली पहिली म्हणजे मुद्रा योजना आहे, स्टँडअप इंडिया योजना आहे. त्या संदर्भात काय, मुद्रा योजना जी आहे गव्हर्नमेंटची योजना आहे, त्यामध्ये 10 लाखापर्यंतचं लोन विदाऊट कोलॅटरल तुम्हाला मिळू शकतं. त्यामध्ये परतफेडीचा कालावधी सुद्धा 84 महिने म्हणजे 7 वर्षांनी इतका आहे. 25% मार्जिन मनी त्या महिलेला भरावं लागतं, परंतु ते त्यांना एक सुलभ प्रकारे कर्ज वितरण उपलब्ध होऊ शकतं. याशिवाय एक स्टँडअप इंडिया स्कीम आहे. त्याच्यामध्ये महिलांमध्ये त्यांची उद्योजकता वाढवण्यासाठी स्टँडअप इंडिया स्कीम ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 10 लाखांपासून 1 करोडपर्यंतचं लोन जे आहे ते त्यांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी किंवा नवीन बिझनेस स्थापण्यासाठी त्यांना मिळू शकतं. याशिवाय CGTMSE म्हणजे क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज एंटरप्राइजेस ही सिडबी करून आणि मिनिस्ट्री ऑफ MSME कडून राबवली जाणारी जी स्कीम आहे त्या अंतर्गत सुद्धा महिलांना लोन मिळू शकतं. CGTMSE कव्हरेज जे आहे ते 5 करोडपर्यंत मिळू शकतं. याशिवाय PMEGP अंतर्गत सरकारने उद्यम शक्ती पोर्टल एक लॉन्च केलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ MSME कडून. त्यायोगे महिलांना जे त्यांचे व्यवसाय आहेत किंवा प्रॉडक्ट्स आहेत ते त्यांना ऑनलाईन विकता यावेत. ह्यासाठी प्रोजेक्ट कॉस्ट मॅक्झिमम कॉस्ट 25 लाखांची इलिजिबल आहे उद्यम शक्ती पोर्टल अंतर्गत. उद्यम शक्ती पोर्टल ज्यायोगे ते त्यांचे वस्तू ज्या आहेत ऑनलाईन विकू शकतील. बर, आता हे आपण महिला सक्षमीकरणाविषयी बोललो, पण महिलांना आधार देण्यासाठी त्यांना स्वाभिमानाने जगता यावं यासाठीही काही योजना राबवल्या जातात. त्याविषयी थोडंसं सांगा. महिलांना आधार देण्यासाठी त्यांना स्वाभिमानाने जगता यावं यासाठी शासनाने सुकन्या समृद्धी योजना तसेच महिला सन्मान योजना या योजना चालू केलेल्या आहेत. सुकन्या समृद्धी योजना याचा उद्देश जो आहे तो गरीब व साधारण परिवारातील मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, तसेच त्यांना स्वावलंबी होता यावे, शैक्षणिक प्रगती करून समृद्ध जीवन जगता यावे, तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व्हावे हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरतूद करणे, मुलींच्या लग्न कार्याच्या वेळेस पैशाची कमतरता भासू नये यासाठी शासनाकडून या योजनेच्या अंतर्गत बचत खात्यावर जास्तीत जास्त व्याजदर दिला जातो. शासनाकडून नागरिकांसाठी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नियम अत्यंत सुलभ ठेवण्यात आले आहेत, कारण शासनाचा उद्देश आहे की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या उद्देशाने सुकन्या समृद्धी खाते मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षाचे होईपर्यंत मुलीच्या नावाने तिचे पालक बचत खाते
उघडू शकतात. सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत बँकेच्या शाखेत उघडले जाऊ शकते. बर. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत एका परिवारातील केवळ 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर हं. एका परिवारात 2 पेक्षा जास्त मुली असतील हं. तर त्या कुटुंबातील 2 मुलींनाच लाभ घेता येईल. परंतु एखाद्या परिवारात जुळ्या मुली असतील, म्हणजे एक मुलगी असताना पुन्हा जुळ्या मुली झाल्या, तर त्या तिन्ही मुलींच्या नावाने स्वतंत्रपणे बचत खाते बरं. उघडण्यात येऊ शकते. ज्यांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करायचे आहेत ते नागरिक या योजनेमध्ये बचत खाते उघडू शकतात. बर. शासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे. हं. आता हे सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीच्या नावाने खाते उघडल्याच्या तारखेपासून या बचत खात्याची वैधता जी आहे ते 21 वर्षापर्यंत आहे. हं. त्यानंतर ज्या मुलीच्या नावाने बचत खाते आहे तिला योजना परिपक्व झाल्यानंतर ती जी अमाऊंट आहे ती दिली जाईल. या योजनेच्या अंतर्गत मुदतीनंतर म्हणजे मुलगी 21 वर्षाची पूर्ण झाल्यावर बचत खाते बंद न केल्यास वेळोवेळी सूचित केल्याप्रमाणे बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या नियमाप्रमाणे हं. वर्तमानातील व्याजदराप्रमाणे शिल्लक रकमेवर व्याज जमा होत राहील. बर. बचत खात्यावरील किमान आवश्यक निर्धारित रक्कम 250 रुपये करण्यात आले आहे. हं. मुलीच्या पालकांनी किमान आवश्यक निर्धारित रक्कम बचत खात्यामध्ये भरणे आवश्यक आहे, अन्यथा बचत खाते सक्रिय मानले जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये वार्षिक 50 रुपये दंड भरून सुकन्या समृद्धी खाते पुन्हा सुरू केले जाऊ शकते. हं. परंतु किमान आवश्यक निर्धारित रक्कम सुद्धा भरावी लागेल. लागतेच. हं. याचबरोबर मी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेबद्दल सुद्धा सांगू इच्छितो. आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मार्च 2025 पर्यंत गुंतवणुकीसाठी 2 वर्षाच्या कालावधीसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एकरकमी नवीन लघु बचत योजना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये महिला किंवा मुलींच्या नावावर 2 वर्षासाठी 7.5% व्याजदराने 2 लाख रुपयांपर्यंतची ठेवीची सुविधा देण्यात येणार आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही सर्व वयोगटातील महिला व मुलींसाठी समर्पित योजना आहे. ही योजना महिला आणि मुलींना बचत आणि गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे बँकांकडून या योजना राबवल्या जातात आणि त्याचा ग्राहकांना लाभ करून दिला जातो. तर श्रोते हो, सरांची गप्पा मारताना बँकेकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांची, उपक्रमांची माहिती आपल्याला मिळाली असेलच. बँकांशी व्यवहार करताना ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल याची खात्री आहे. सर, आज आपण इथं आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी सुयोग्य माहिती दिलीत त्याबद्दल आमच्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य